समर्थ का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे अपत्या परिपाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्दैवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दशक 9 समास 2 ब्रह्मनिरूपण। हा समास थोडा तात्विक स्वरूपाचा आहे, समजायला थोडा कठीण गुंतागुंतीचा आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐकूया। मागच्या समासामध्ये शिष्याच्या आशंका समर्थांनी दूर केल्या आणि आता ब्रह्माचं निरूपण करायला त्यांनी घेतलं। पण ब्रह्माचं निरूपण करणं हे फार कठीण काम आहे, कारण ते मनोबुद्धी अगोचर असं आहे आणि त्यामुळं त्याला शब्दात मांडणं हे फार मोठं कसब आहे आणि ते मांडल्यानंतर सुद्धा समोरच्याला ते समजणं हा फार मोठा विवेकाचा विषय आहे। म्हणून समर्थ म्हणतात जे काही साकार आहे त्या सर्वाचा कल्पांती नाश होतो, परंतु स्वरूप ज्याला म्हणतात, ब्रह्म ज्याला म्हणतात, आत्मा ज्याला म्हणतात, तो असतची असे सर्व काळ, तो सदैव स्थिरच असतो, तो कधी नष्ट होत नाही। आणि म्हणून जे सर्वांमध्ये सार आहे, सर्वांमध्ये सार आहे म्हणताना सर्व आहे हे गृहीत धरलेलं आहे, कारण ते दृष्टीला दिसतं, कानाला ऐकू येतं, त्वचेला स्पर्शतं, त्याला गंध आहे, त्याला चव आहे, म्हणून सर्व आहे असं मानून जे त्याच्यातील जे सारभूत आहे ते कधी मिथ्या होत नाही, ते सदैव स्थिर असतं आणि ते नित्य निरंतर कायम असूनच असतं, त्याचा नाश कधी होत नाही, म्हणजे ते कधी नाहीये असं होत नाही। बाह्य वस्तू ह्या बदलतात, त्याच्यामध्ये भेद निर्माण होतात, काही काळ राहतात, नष्ट होतात, रूपांतरित होतात, पण जे कधीच रूपांतरित होत नाही, जे कधी विकारग्रस्त होत नाही, असं जे आहे त्यालाच सार म्हणतात, त्यालाच परब्रह्म म्हणतात, ते स्थिरच असतं आणि हे भगवंताचं निज रूप आहे। भगवान ज्याला आपण भग युक्त असणारा, 6 गुणांनी युक्त असणारा जो परमात्मा म्हणतो, त्याचंही मूळ स्वरूप तो आहे। म्हणून ज्याच्यामध्ये गुण आणि विकार नाहीत, तो अगदी मूळ स्वरूप असणारा परब्रह्म, त्याचं वर्णन इथं चाललंय, त्यालाच स्वरूप असं म्हणतात, त्यालाच स्वरूप असं म्हणतात आणि त्याला याच्याही वेगळी अनेक नावं आहेत। तिथं हा नावांचा संकेत आहे, कारण दृष्टांतानच एखादी गोष्ट कळू येते, पण हे नामांच्या पलीकडे असणारं आणि सदैव आहे या स्थितीत याला सद्रूप असं म्हणतात। सच्चिदानंद याच्यामधला सद्रूप जो भाव आहे तो सत्ता मात्र आहे, तो आहे हे सांगता येतं, कसा आहे हे सांगता येत नाही, म्हणून तो सदैव असतोच। दृश्यबाह्य संचले परिते विश्वास चोरले, जवळची नाहीसे झाले असतची कैसे। दृश्याला अंतर्बाह्य व्यापून असणारं ते परब्रह्म, पण ते डोळ्याला दिसत नाही, त्याची चव घेता येत नाही, त्याला ऐकता येत नाही, त्याचा स्पर्श होत नाही, त्याचा गंध नाही, असं असल्यामुळं कुठल्याच प्राणी मात्राला, जीवजंतूला त्याचा अनुभव कधी येत नाही, पण ते जवळ असून सुद्धा नसल्यासारखी स्थिती होते। ऐसा ऐकून या देव कुठे दृष्टीचा भाव, पाहू जाता दिसे सर्व दृश्याची अवघे। त्या देवाला पाहायला तुम्ही जाल तर तो दिसतच नाही। 3 दृष्टी आहेत, चर्मदृष्टी, दिव्य दृष्टी आणि ज्ञानदृष्टी। चर्मदृष्टीला हे जग दिसतं स्थूलातील, दिव्य दृष्टीला या स्थूल जगताच्या मागं असणारं जे सूक्ष्म जगत आहे ते दिव्य दृष्टीला दिसतं, ज्याला हे स्थान म्हणतो आपण, हे दिव्य दृष्टीचं स्थान आहे। पण त्याच्याही पलीकडे असणारी जी ज्ञानदृष्टी आहे, जी सद्गुरूंच्या कृपेनं उघडते, त्या ज्ञानदृष्टीलाच त्याचा अनुभव येतो। म्हणून ती ज्ञानदृष्टी जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत ते ब्रह्म आपल्याला समजत नाही, कारण दृष्टीचा विषय हा दृश्य आहे आणि तो विषय जर नष्ट झाला, तो विषय जर स्थानी राहिला नाही, तर आता तुम्ही काय पाहू शकाल। म्हणून दृष्टीला जे दिसतं ते नष्ट होणार आहे, सगळ्यांचा अनुभव आहे आणि याबद्दल श्रुती पण आहे, यद दृष्टम तन नष्टम, याला श्रुती प्रामाण्य आहे। म्हणून
जे दृष्टीला दिसतं ते स्वरूप असू शकत नाही. स्वरूप हे निराभास आणि दृश्य भासले स आभास. भासाच बोलिला नास वेदांत शास्त्री. जो भासमान आहे त्याचा विनाश निश्चित आहे. त्यामुळं जे स आभास साभास आहे ते सगळं नष्ट होणार आहे. आणि पाहता दृश्याची भावे वस्तू दृश्या वेगळी असे. स्वानुभवे पाहता दिसे सादृश्य दृश्यास बाह्य. आणि ती वस्तू म्हणजे सद्वस्तू परब्रह्म मात्र काय आहे, दृश्याहून पलीकडचं असल्यामुळं स्वानुभव ज्याला आलेला आहे त्याला त्या दृश्य आणि अदृश्य या सगळ्यांना व्यापून असणारं ते परब्रह्म तत्व त्याला अनुभवाला येतं. जे निराभास निर्गुण त्याची काय सांगावी खूण, परी ते स्वरूप जाण सन्निधची असे. त्याची खूण सांगता येत नाही, पण एवढं लक्षात ठेवा की ते सगळ्यांच्या अगदी जवळ आहे. आकाशामध्ये वर पाहिल्यानंतर काही काही आपल्याला वेगळे वेगळे आकार दिसतात आणि सर्वांमध्ये आकाश तर व्यापून आहे. तसा हा जगदीश सगळ्यांमध्ये काय झालेला आहे, या सर्व जगतामध्ये तो व्यापून असलेला असा सबाह्य अभ्यंतरी आहे. तो पाण्यात आहे पण पाण्यामुळे भिजत नाही. तो पृथ्वीमध्ये आहे पण तो झिजत नाही. तो आगीमध्ये आहे पण त्याला कोणी शिजवू शकत नाही, त्याला तप्त करू शकत नाही. असं परमात्म्याचं हे स्वरूप आहे. ते चिखलामध्ये आहे पण बुडून जात नाही. आकाशात वायूमध्ये आहे पण ते उडून जात नाही. सोन्यामध्ये आहे पण त्याला तुम्ही घडवू शकत नाही, त्याला अलंकाराचं रूप देऊ शकत नाही. म्हणून ते सदा सर्वदा आहे तसंच आहे, आहे तिथंच आहे. पण काही केला ते लक्षातच येत नाही. कारण अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. याचं कारण ते अभेद आहे. आणि जोपर्यंत बुद्धीमध्ये अहंकार आहे तोपर्यंत भेददृष्टी जिवंत आहे. आणि जोपर्यंत भेददृष्टी जिवंत आहे तोपर्यंत अभेद असणारं परब्रह्म आपल्याला दिसू शकत नाही. म्हणून तुम्हाला भेद निर्माण करणारी जी अहंता आहे तो अहम पार करून स्थिर बुद्धीकडे जावं लागेल आणि ती स्थिर बुद्धी आत्म्यामध्ये न्यावी लागेल. तेव्हा त्याचं दर्शन आपल्याला घडणार आहे. तिच्या स्वरूपाची गुण सांगू काही ओळखणं, अहमतेचे निरूपण सावध आहे का. आता ही अहमता किंवा हा अहंकार काय करतो, त्याचं लक्षण काय आहे. जे स्वरूपाकडे पावे अनुभवा सभे झेपावे, अनुभवाचे शब्द आघवे बोलून दावी. म्हणे आता मीच स्वरूप त्याचे अहंतेचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे. हा अहंकार जेव्हा साधना करता करता आपली प्रगती होत जाते, सूक्ष्म अहंकार जो शिल्लक राहतो तो सूक्ष्म अहंकार हा उन्नत होतो, एलिव्हेट केला जातो आणि तो बुद्धीमध्ये स्थिर होतो. ही बुद्धी एलिव्हेट केली जाते, ही उन्नत केली जाते आणि ती आत्म्यामध्ये स्थिर होते. पण त्यालाच आत्मबुद्धी असं म्हणतात. पण तिथं सूक्ष्म अहंकार विद्यमान असल्यामुळं तो मी आत्मा आहे असं म्हणतो. अहम ब्रह्मास्मी असं एक वेदवचनच आहे किंवा ज्याला आपण महावाक्य म्हणतो यजुर्वेदाचं. हे महावाक्य त्याच्यात अहम शब्द आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम म्हणजेच अहंकार. म्हणून हे लक्षण सांगितलेलं आहे त्यांनी की अहंकार उन्नत झाला साधना करता करता, सूक्ष्म अतिसूक्ष्म झाला आणि बुद्धीपर्यंत पोहोचला. ही बुद्धी अधिक उन्नत अहंकाराच्या सहित असणारी बुद्धी वर गेली आणि ती आत्म्यामध्ये स्थिर झाली. आणि तेव्हा ती स्वतःला म्हणते की मी आत्मबुद्धी, आत्म्यानं युक्त असणारी बुद्धी, पण त्याच्यामध्ये मी आत्मा आहे असं म्हटलं जातं. इथं मीपणा आला आणि म्हणून काय झाला, तो सुद्धा काय आहे, शुद्ध स्वरूपाचं लक्षण नाही. तिथं आत्म्याचा सूक्ष्म भाव, अहंकाराचा सूक्ष्म भाव त्यामध्ये स्थिर आहे. म्हणे आता मीच स्वरूप त्याची अहंतेचे रूप. आणि म्हणून मीच स्वरूप झालोय, मीच ते आत्मस्वरूप झालोय. त्याला प्रत्यगात्मा असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तो प्रत्यगात्मा मीच झालेलो आहे, प्रत्यक्ष असणारा आत्मा तो मी आहे असं लक्षात आलं की तिथं अहंकार आहे. किती सूक्ष्म गोष्ट आहे बघा. आणि म्हणून स्वयं मीच आहे ब्रह्म ऐसा अहमतेचा भ्रम, ऐसी सूक्ष्म पाहता दिसे. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे जे महावाक्य आहे याच्यातील अहम जाऊन आणि अस्मी जाऊन ब्रह्म शिल्लक राहायला पाहिजे. अहम ब्रह्म अस्मी, मीच ब्रह्म आहे, याच्यातील मी पण गेला पाहिजे आणि आहे पण गेलं पाहिजे, उरतं ते ब्रह्म. ती स्थिती जेव्हा येते
मी गेल्यानंतर आहे पण जाणार आहे. कारण मी आहे म्हणून काहीतरी आहे किंवा काहीतरी नाही आहे याचा अनुभव आहे. मीच राहिला नाही तर काही आहे आणि काही नाही आहे या दोन्ही गोष्टी शिल्लक राहतील का? नाही राहतील. म्हणून आहे निघून गेलं, नाही तर शब्द नाहीच आहे, उरलं काय? मी गेला, आहे गेलं, उरलं काय? ब्रह्म. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म अस्मि. याच्यातला मी गेला, मीच्या बरोबर आहे निघून गेला, उरलं कोण? ब्रह्म. ती अनुभूती यायला पाहिजे. म्हणून स्वयं मीच आहे ब्रह्म, ऐसा अहमतेचा भ्रम, ऐसिया सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. हे इतकं सूक्ष्म इतकं सूक्ष्म आहे की तो अहंकार आहे हे लक्षात येत नाही. मला ब्रह्माचा अनुभव येतोय असं वाटायला लागतं. नाही, मीच ब्रह्म आहे हा अनुभव येतोय असं वाटायला लागतं. म्हणून कल्पना आकळी हे तर वस्तू कल्पना तिथं, म्हणून न आकळी अंत अनंताचा. आणि म्हणून मी ही सुद्धा एक कल्पना आहे आणि मी ज्याला जोडला जातो ते प्रत्येक गोष्ट कल्पना आहे. आणि म्हणून मी ब्रह्म आहे ही सुद्धा कल्पना आहे. समजायला अवघड गोष्ट आहे. अरे मी देह आहे ही कल्पना आहे हे समजण्यासाठी मी ब्रह्म आहे ही कल्पना धारण केली. पण शेवटी मी ब्रह्म आहे ही सुद्धा कल्पनाच आहे, कारण मीच कल्पना आहे. मी हा शब्दच मुळात कल्पनेचा आहे. ज्याप्रमाणे उदाहरण सांगतात की पायात काटा मोडला आहे, तुम्ही जंगलात आहात, तिथं दुसरी कुठली सोय नाहीये. आता पायात काटा मोडलेला तो काढायचा असेल तर दुसरा कुठला तरी काटा घेऊन तुम्हाला तो काटा काढावा लागेल. काट्याने काटा काढणे. तो पायातला काटा तुम्ही काढला, तो टाकून दिला, आणि ज्या काट्यामुळे तो काटा काढता आला तो काय काटा घरी घेऊन जाणार का? मग ह्याच्यामुळे माझा हा काटा निघाला, तोही तुम्ही टाकूनच देता ना. तसं मी देह आहे ही भावना नष्ट करण्यासाठी मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे ही भावना आम्ही धारण केली. या काट्याला काढण्यासाठी हा काटा वापरला. मग हा काटा तर निघून गेला, बाहेर निघाला. मग आता मी ब्रह्म आहे हा काटा सुद्धा टाकावा लागेल की नाही? का तो घेऊन जायचा घरी? तो काटा सुद्धा टाकावाच लागेल. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की कल्पना आकळी हेत. ही कल्पनाच आहे, या कल्पनेशिवाय दुसरा विषयच नाहीये. जोपर्यंत मला अनुभव येतोय तोपर्यंत मी कल्पनेच्या जगामध्ये जगतोय. ठीक आहे. म्हणून समर्थांनी अन्वय आणि व्यतिरेक हा शब्दभेद कोणी एक निशब्दाचा अंतर्विवेक शोधला पाहिजे. अन्वय आणि व्यतिरेक हे दोन शास्त्रीय प्रमाण आहेत. व्यतिरेकामध्ये नेती 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 म्हणत जायचं असतं आणि मुळापर्यंत पोहोचायचं की हे ब्रह्म आहे का, हे ब्रह्म आहे का, हे ब्रह्म आहे का. एक एक पदार्थाचा त्याग करत जायचा. आपल्या देहाचा त्याग, त्यानंतर इंद्रियांचा त्याग, त्यानंतर मनबुद्धी चित्त अहंकार यांचा त्याग. हे करता करता आपण आत्म्यापर्यंत पोहोचलो. आणि आता इथं मीपणा नष्ट झाला, त्याला अन्वय असं म्हटलं. म्हणजे मी देहबुद्धी मनचित्त अहंकार प्राण चेतना आदी आदी काही नाहीये आणि मी आत्मा आहे. मी आत्मा आहे म्हटलं, मी काहीही याच्यातलं नाही हे जे आधीचं म्हटलं तो व्यतिरेक झाला. मी आत्मा आहे असं स्वीकारलं, याला अन्वय म्हटलं. आणि हा अन्वय सुद्धा काय आहे? काल्पनिक आहे, कारण त्याच्यामध्ये मी आहे. म्हणून अन्वय आणि व्यतिरेक हा सगळा शब्दांचा संबंध आहे. जो निशब्द परब्रह्म आहे तिथं व्यतिरेक किंवा अन्वय कुणाचंही स्थान राहत नाही. आधी घे जे वाच्यांश, शब्द आधी घ्यावा, मग ओळखी जे लक्ष्यांश, त्याचा अर्थ लक्षात घ्यावा. गाय असं म्हटलं, गाय हा शब्द आहे, पण गाय शब्द उच्चारला की आपल्या मनामध्ये एक त्या शब्दाचा अर्थ असणारी वस्तू निर्माण होते, त्याला लक्ष्यांश असं म्हटलं. गाय हा शब्द झाला. आता गाय शब्द आणि त्याचा अर्थ गाय हे दोन्ही वेगळे आहेत. पण जेव्हा तुम्ही हा वाच्यांश त्यागता तेव्हा लक्ष्यांशाकडे तुमचं लक्ष जातं. नाहीतर गला काना, गा य इकडेच तुमचं लक्ष राहील. जेव्हा तो वाच्यांश त्यागता तेव्हा लक्ष्यांशाकडे तुम्ही पोहोचता. बरोबर आहे ना? तसं इथं आधी घे जे वाच्यांश, मग ओळखी जे लक्ष्यांश. तसं ब्रह्म म्हटलं तर त्याचा वाच्यांश ब्रह्म शब्द आणि लक्ष्यांश त्याचा अर्थ हा घेतला. लक्ष्यांशी पाहता वाच्यांश असे लगायचा. वाच्यांश निघून गेला. सर्व ब्रह्म विमल ब्रह्म
हा वाच्यांशाचा अनुक्रम शोधिता लक्ष्यांशाचे वर्म वाच्यांश नसे. म्हणून सर्व ब्रह्मवाद आणि विमल ब्रह्मवाद हा पूर्वी समर्थांनी मांडलेला आहे. सर्व ब्रह्म म्हणजे सगळी सृष्टी आहे असं मानायचं, आणि त्या सृष्टीमध्ये नानाविध पदार्थ जरी वेगळे वेगळे दिसत असले तरी मुळात ब्रह्मच ते झालेलं आहे, नानाविध झालेलं आहे. याला सर्व ब्रह्मवाद म्हणतात. आणि विमल ब्रह्मवादामध्ये हे सर्व नाहीच आहे मुळात. सर्व नावाची गोष्ट, सर्व वस्तूच नाही आहेत मुळामध्ये, आणि जे शिल्लक आहे त्याला विमल ब्रह्म असं नाव दिलेलं आहे. तर ही दोन्ही वाच्यांश त्याचे जे आहेत ते सोडले तर लक्षांशाकडे तुमचं लक्ष जाईल, म्हणजे त्या शब्दांच्या अर्थाकडे तुमचं लक्ष जाईल. म्हणून सर्व विमल दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष. वाच्यांश निघून गेला, त्याचा अर्थ शिल्लक राहिला. लक्षांशी लाविता लक्ष पक्षपातकडे. आणि लक्ष्यांशाकडे जर तुम्ही लक्ष लावलं तर दोन्हीकडे ब्रह्मच एक आहे. एकाने सर्व मानले, एकाने सर्व मानलेलं नाहीये, पण दोघाला ते ब्रह्मच म्हटलं असल्यामुळे पक्षपात हे दोन्ही पक्ष पडून जातात. ब्रह्माकडे एकदा लक्ष गेलं आपलं की मग सर्व ब्रह्म आहे का विमल ब्रह्म आहे याला किंमत राहत नाही. कारण तुम्ही चर्चा ब्रह्माची करत आहात, तुम्ही ध्यान ब्रह्माचं करत आहात. सर्व ब्रह्म आहे की विमल ब्रह्म आहे हे दोन्ही वाच्यांश असल्यामुळं ते काय झाले, निघून गेले आणि फक्त ब्रह्म शिल्लक राहिलं. पक्षपात घडे म्हणजे काय, पक्षांचं पतन झालं. दोनही पक्षांचं पतन झालं. सर्व ब्रह्माचंही पतन झालं, विमल ब्रह्माचंही पतन झालं, आणि उरलं ते ब्रह्म शिल्लक राहिलं. भाव रूपामध्ये ते ब्रह्म शिल्लक राहिलं असं समर्थ सांगतात. हे लक्ष्यांशे अनुभवणे, या भावामध्ये तुम्ही पोहोचलं पाहिजे. लक्ष्यांशामध्ये त्या ब्रह्मरूपामध्ये अनुभवायला पाहिजे. अजून अनुभव चालू आहे बरं का, अनुभव संपलेला नाहीये, अजून त्याच्या पुढे एक पायरी जायचे. पण हे लक्ष्यांश अनुभवणे, येथे नाही वाच्यांश बोलणे. इथं सर्व ब्रह्म पण म्हणायचं नाही, इथं विमल ब्रह्म पण म्हणायचं नाहीये. हा लक्ष्यांश जो ब्रह्माचा आहे ते ब्रह्मस्वरूप लक्षात घ्यायचं आहे. मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ करायचा. आणि म्हणून हा अनुभव जिथं तुम्ही घेत आहात तिथं सर्व विमल हे जे प्रकार आहेत ब्रह्माचे ते काहीही शिल्लक राहत नाहीत. तिथं वाच्यांशाला स्थानच उरत नाही. म्हणून परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 रूपांमध्ये वाणी आहेत. जेथे मुसरती चारी, त्या ब्रह्मापर्यंत जाताना त्या 4ही वाणी नष्ट होतात. तेथे शब्दकळा कुसरी कोण काज. तिथं वैखरी जी सगळ्यात स्थूल वाणी आहे, वैखरी म्हणजे काय, जी विशेषण खरत्वाचा वैखरी. खरत्वात म्हणजे कठोरता. त्या 4ही वाणींमधली सगळ्यात कठोर आहे ती वैखरी आहे, म्हणजे अत्यंत स्थूल आहे. मग जिथं परावाणीतलं स्फुरण सुद्धा कामाला येत नाही, त्या परावाणीचं स्फुरण सुद्धा ज्या परब्रह्मापर्यंत पोहोचत नाही, तिथं वैखरीचे शब्द काय कामाचे आहेत. आणि म्हणून शब्द बोलता समेच नासे, तेथे शाश्वतता कोठे असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा. शब्द उच्चारला की तो संपून जाणार आहे, तिथं शाश्वतता आहे का, नाहीये. मग शब्द प्रत्यक्ष नाशिवंत म्हणून घडे पक्षपात, सर्व विमल ऐसा हेत अनुभवी नाही. आणि म्हणून काय म्हटलं समर्थांनी की हे शब्द नष्ट होणारे प्रत्यक्ष प्रमाण दिसतंय आपल्याला. म्हणून मग तिथं पक्ष हे दोन्ही, सर्व ब्रह्माचा पक्ष, विमल ब्रह्माचा पक्ष, दोन्ही पक्ष पडून जातात. पक्षांचं पतन होतं आणि अनुभवामध्ये याला स्थान शिल्लक राहत नाही. आता समर्थ अनुभवाचा विचार सांगतात. लक्षांशापर्यंत आपण आलो, पण तोही अंतिम टप्पा नाही, त्याच्या पुढे एक टप्पा आहे. कारण लक्षांशामध्ये अनुभव आहे. ऐक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाणं. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. आता अनुभवाची स्थिती काय आहे, तुम्ही त्याच्याशी एकरूप झाला, अनन्यता तुमच्यामध्ये निर्माण झाली. ती अनन्यता म्हणजे काय, अनन्य म्हणजे अन्य नसे, दुसरा तिथं कोणी नाहीच आहे. आत्मनिवेदन जैसे संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे. म्हणून तिथं तद्रूपता प्राप्त झाली किंवा आत्मनिवेदन घडलं. आत्मनिवेदनाबद्दल पूर्वीच आपण पाहिलेलं आहे की स्वतःला निवेदित केलं म्हणजे मी वेगळा अनुभव घ्यायला वेगळा उरलोच नाही, ती स्थिती प्राप्त झाली. त्यालाच संगभंग असं म्हटलं. म्हणजे काय झालं, मी निस्संग झालो, कोणताही संग शिल्लक राहिला नाही. संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे. आत्मा आहेच, पण मी आत्मा आहे हा बोध तिथं नाहीये. याला अनन्यता असं म्हटलं. म्हणून आत्म्यास नाही आत्मपण. त्या दृष्टीनं ज्याला मी आत्मा आहे हा भाव, हा आत्मपण विचारात घेतला तर तो तिथं नाहीये. कारण का, मी तद्रूप झालोय. मी तद्रूप झाल्यानंतर मी आत्मा आहे असं सांगायला शिल्लक नाहीये. त्या दृष्टीनं आत्म्यास नाही आत्मपण.
बरोबर. आणि म्हणून हेची निस्संगाचे लक्षण. मी आत्मा आहे याचा अनुभव जोपर्यंत आहे तोपर्यंत तद्रूपता किंवा अनन्यता प्राप्त झालेली नाही. तो अजून सूक्ष्म रूपामध्ये का असेना वेगळा शिल्लक आहे आणि म्हणून याला संग मानलेला आहे. पण हे तुला मी सांगितलं, हे वाच्यांशानं सांगितलं का, तर तुला हे कळायला पाहिजे. म्हणून खूप सूक्ष्म विषय सुरू आहे. वारंवार याचं श्रवण केल्यानंतर त्याचा अर्थबोध नीट होईल. एरवी लक्षांश तो वाच्यांशे सांगितलेलं हे घडे कैसे वाक्य विवरणे अपैसे कळू लागे. म्हणून लक्षांश हा वाच्यांशानं सांगताच येत नाही. तो अनुभवाचा विषय आहे, तो बोलण्याचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. करावे तत्वविवरण. मग कसं काय करायचं हे सगळं, तर याचा अभ्यास सांगतात समर्थ. करावे तत्वविवरण. एक एक तत्व घ्यावं. पृथ्वी तत्व, आप तत्व, तेज तत्व, वायू तत्व, आकाश तत्व. किंवा या देहाचा विचार केला तर स्थूल देह, सूक्ष्म देह, सूक्ष्म देहातील अंश सगळे, प्राण तत्व, कारण देह, महाकारण देह, हे एक 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 याचं विवरण करावं. करावे तत्व विवरण. पुढं शोधावे ब्रह्म निर्गुण. या सगळ्यांचा व्यतिरेकानं नेती 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 हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असं म्हणत प्रत्येकाचा निराश करावा. काय म्हटलं त्याला? नेती नेती म्हणजे व्यतिरेक वापरावा. त्यानंतर मग हे संपवल्यानंतर काय शिल्लक राहिलं? हे संपवल्यानंतर जे शिल्लक राहिलं त्याला अन्वय म्हणतात. आता हे जे शिल्लक राहिलं हे ब्रह्म आहे. शोधावे ब्रह्म निर्गुण. आणि त्याचा अनुभव काय आहे? हे निर्गुण आहे असं लक्षात आलं. पाहावे आपणास आपण म्हणजे कळे. स्वतःला पाहावं. स्वतःला प्रत्येगात्मा रूपामध्ये पाहिलं. हा प्रत्येगात्माच परब्रह्म आहे हे देहाची उपाधी गेल्यानंतर लक्षात येतं. आणि म्हणून ह्या पद्धतीनंच ब्रह्म निरूपण आपल्याला समजू शकतं. हे न बोलताच विवरिजे. हे बोलायचं नाही कोणाशी, आतल्या आतमध्ये चिंतन करायचंय आणि त्याचं विवेचन करत जायचंय. विवरोन राहिजे. विवरण केल्यानंतर अन्वयाची प्राप्ती झाली. हे निर्गुण ब्रह्म आहे हे लक्षात आलं की मी हे निर्गुण ब्रह्म पाहत आहे. हा जो अनुभव आहे तो नष्ट करण्यासाठी मीला त्या ब्रह्मामध्ये विलीन करून टाकायचं. त्यालाच अनन्यता किंवा आत्मनिवेदन आता थोड्या वेळापूर्वी समर्थांनी आपल्याला सांगितलं. तर हे विवरोन राहिजे. मग अबोलण्याची साजे महापुरुषे. आणि म्हणून आता त्याच्याबद्दल काही बोलताच येत नाहीये म्हणून अबोलण्याची साजे. मौनच शोभून दिसतं महापुरुषांना. त्यालाच मुनी असं म्हणतात. मौनान मुनिरुच्यते. मुनी कुणाला म्हणतात? जो मौन पाळतो तो मुनी आहे. मौन का पाळतो? कारण ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? कारण बोलण्याच्या पलीकडचा तो विषय आहे. आणि म्हणून हा महापुरुष मौनात राहतो. शब्दची निशब्द होती. शब्दांचं स्थान राहत नाही. श्रुती नेती नेती म्हणती. श्रुती या सगळ्यांना न इति असंच म्हणते. परब्रह्म असं नाही, परब्रह्म तसं नाही हेच सांगते. हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्षात. आणि आता साधनेच्या जोरावर मला याचा प्रत्यक्ष अनुभव आला. प्रचित आलिया अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे. आता प्रचित आली आणि तरी मी अनुमान करत बसलो की ब्रह्म अमुक आहे का, ब्रह्म तमुक आहे का. तर याला काही अर्थ नाहीये. हा दुराभिमान झाला. याचा अर्थ माझं अज्ञान नष्ट झालंच नाहीये. मला काहीच कळत नाहीये. आणि म्हणून मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेच लटिके काल्पनिक. म्हणून जो मी आहे तो मीच मुळात काल्पनिक असल्यामुळं माझं बोलणं, चालणं, हसणं, पाहणं हे सगळंच काल्पनिक ठरलं. म्हणजे मी हा भावच काल्पनिक ठरला. फक्त सत्य काय आहे? कल्पनेच्या पलीकडे असणारं परब्रह्म हेच एकमेव सत्य आहे. आणि म्हणून अनुभव काय आला त्या स्थितीत? मज मुळीच नाही ठाव. मी कोणीतरी स्वतंत्र आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे. हा जो पूर्वीचा भ्रम होता तोच नष्ट झाला. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेच वाव. मी जे बोललो ते सगळं विरून गेलं, त्याला काही अर्थ राहिला नाही. हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटकी. अरे पण हा सगळा प्रकृतीचा स्वभाव आहे. प्रकृतीच असत्य आहे, तिथं मी सत्य कसा होईल? म्हणून प्रकृती लटकी. प्रकृती आणि पुरुष. बरं, प्रकृतीच्या माग असणारं जे तत्व आहे पुरुष, हे तत्व सुद्धा प्रकृतीच्या अपेक्षेनं स्थिर आहे. प्रकृती जर अस्थिर आहे
तर प्रकृतीच्या अपेक्षेनं स्थिर असणारं पुरुष हे तत्व ते सुद्धा सापेक्ष असल्यामुळं ते सुद्धा लटकं ठरलं, तेही असत्य ठरलं. म्हणून प्रकृती आणि पुरुष या दोहोंच जेथे निरास, हे दोघेही शिल्लक राहिले नाही. प्रकृती आहे म्हणून पुरुष नाव आहे, पुरुष आहे म्हणून प्रकृती नाव आहे. एकमेकांच्या सापेक्षतेनं जी नाव आहेत ती दोन्ही काय आहेत, नष्ट होणारी आहेत. म्हणून पुरुष या दोघांचा निराश झाला, तेथे मी पण विशेष ते केवी घडे. मग तिथं मीपणाला स्थान राहील का? मीपणा तर खूप अलीकडे आहे. त्याच्या मुळाशी असणाऱ्या गोष्टीच नष्ट झाल्या तर मीपणा कसा काय शिल्लक राहील? एखाद्या झाडाचं मूळच नष्ट झालं तर झाडाचं खोड, पानं, फुलं ही कशी काय शिल्लक राहतील? म्हणून प्रकृती पुरुष या दोघांचा निराश झाला, जेथे सर्व ही अशेष झाले. त्यामुळे प्रकृतीच्या संदर्भामध्येच सर्व शब्द येतो. पण प्रकृतीच लटकी म्हणजे खोटी ठरली तर मग त्या प्रकृतीत असणाऱ्या सर्व वस्तू सुद्धा काय ठरल्या? खोट्या ठरल्या. म्हणून जेथे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैसे आले? म्हणून तिथं विशेष असं काहीतरी अनुभवाला येईल असं दुसरं काही राहिलेलं नाहीये. मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे. मी मौनी आहे बरं का, मी कुणाशी बोलत नाही असं म्हणता क्षणी जसं मौन भंग होतं तसं हे झालं. म्हणून यामध्ये ना विशेष आहे, ना अशेष आहे, ना शेष आहे, ना सामान्य आहे. इथं सर्व नावाची गोष्टच नाहीये, फक्त परब्रह्म आहे. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे विवेक बळे. आणि विवेकाच्या जोरावरच आपल्याला आपलं मौन भंग होऊ द्यायचं नाहीये. म्हणजेच काय, त्या परब्रह्माची स्थिती नष्ट होऊ द्यायची नाहीये. आणि देहानं, प्राणांनी, वाणीनं काही जरी केलं, किती जरी केलं तरी मुळात ही प्रकृती, त्याचा अंश हे कार्य करत आहे. मी त्याहून वेगळा आहे हा अनुभव घ्यायचा. आणि असोन निशेष नसावे, आपण ब्रह्मरूपात असावं पण प्रकृती रूपामध्ये नसावं. आणि ह्यालाच विवेकाचं बळ असं म्हणतात. हा अत्यंत अद्भुत असणारा हा ब्रह्मनिरूपणाचा समास समर्थ इथं संपन्न करतात. जय जय रघुवीर समर्थ.